आता जी बिल्डिंग बघताय Astor, ही बिल्डिंग आहे आपल्या एका नवीन स्कीमची बिल्डिंग म्हाडा लॉटरी 2023 कोकण लॉटरी 2023 या लॉटरीमधील ही एक बिल्डिंग आहे, जी की स्कीम 343 या स्कीम कोडमधली आहे, ज्याचं की नाव आहे रेजेन्सी अनंतम फेज 5. याचं डोंबिवली, ठाणे इथलं लोकेशन आहे. तर या स्कीमबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अशाच नवीन-नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि जसं की तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलेलं, की मी ट्राय करेल जास्तीत जास्त स्कीमचे व्हिडिओ, डिटेल व्हिडिओ बनवण्याचा. सो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन-नवीन व्हिडिओज मिळत राहतील. चला तर मग सर्वप्रथम आपण बघूयात या स्कीमबद्दलची थोडक्यात माहिती. याचा स्कीम कोड आहे 343. नाव आहे रिजन्सी अनंतम फेज 5 असं तुम्हाला बुकलेटमध्ये किंवा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये भेटणार आहे. बट ऑफिशियल नाव रिजन्सी अनंतम आहे. जसे की फेज 5 मध्ये 2 बिल्डिंग्स आहेत आणि ह्या दोन्ही बिल्डिंग्स काइंड ऑफ म्हाडाच्या जे काही म्हाडाची लॉटरी आहे, त्यामध्ये त्या इन्क्लूड असतील. त्यामधील काही फ्लॅट इन्क्लूड असतील. याच्यामध्ये की अस्टर आणि अंजेलिका या 2 बिल्डिंगचे नाव आहेत, जे की 31 मजली बिल्डिंग आहे इथं. त्याच्यापैकी अंजेलिका हे कंप्लीटली नवीन बिल्डिंग आहे, ज्याच्यामध्ये की सर्व फ्लॅट्स म्हाडासाठी असतील आणि ॲस्टरमधले काही फ्लॅट्स सुद्धा म्हाडासाठी इन्क्लूड करण्यात येतील. कारण की ते टोटल फ्लॅट्स 312 आहेत आणि प्रत्येक टॉवरमध्ये जसं की अंजेलिकामध्ये 240 आणि ॲस्टरमध्ये 240 असे 480 फ्लॅट्स आहेत, ज्याच्यापैकी ॲस्टरमधले काही फ्लॅट्स ऑलरेडी बिल्डरने विकलेले आहेत. सो ॲस्टर आणि अंजेलिका असे मिळून 312 फ्लॅट्स आपल्याला या लॉटरी संदर्भात लॉटरीमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो ज्यांचा की कार्पेट एरिया जवळपास ती 39.90 स्क्वेअर मीटर आहे आणि हे सर्व जे काही जवळपास काय 40 स्क्वेअर मीटरचे फ्लॅट्स आहेत, हे सर्व 1 बीएचके फ्लॅट्स आहेत. त्यांची की भाड्याची जी काही प्राईस आहे ती 29.7 लाख एवढी आहे आणि याच्यावरती ॲडिशनल चार्जेस असतात. हे सर्वांना मी सांगतोय. याच्यावरती ॲडिशनल चार्जेस लागतात, जसं की स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, सोसायटी डेव्हलपमेंट चार्जेस, परत एम-एस-सी-बी चार्जेस किंवा ॲडिशनल जे काही बिल्डर लावतो, मेंटेनन्स चार्जेस वगैरे ते सर्व चार्जेस ॲडिशनल लागतील. ज्याचा की खर्च तो प्रत्येक प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट, बिल्डर टू बिल्डर व्हॅरी करतो. तरी अंदाजे 4-5 लाखाच्या वरतीच तो खर्च जातो. याचं की पोझिशन जसं की तुम्ही स्टेटसवरनं, व्हिडिओवरनं पण बघितलं. हा काही महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे एवढं एक्झॅक्ट स्टेटस नाही सांगू शकत. बट तुम्हाला स्टेटस मी तुम्हाला पुढे दाखवेल ॲज पर रेरा. करंट स्टेटस काय आहे? सो ऑलमोस्ट रेडी तुम्ही पकडू शकता. कारण की पोझिशन ॲज पर रेरा ऑगस्टमध्ये पोझिशन भेटायला पाहिजे. सो अ, बाहेरचं तरी काम ऑलमोस्ट झालेलं आहे. इंटरनल कामं थोडेफार असतील, ते बाकी आहेत, ते पेंडिंग आहेत. आणि या प्रोजेक्टमध्ये हे टोटल 6 टॉवर्स 6 फेजेसमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये की टोटल 23 टॉवर्स आहेत. रेसिडेन्शियल 23 टॉवर आणि हे 2 म्हाडाचे टॉवर ऑलमोस्ट 25 टॉवर्स आणि एक कमर्शियल पण फेज आहे, जो की फेज 6 आहे. सो अशी ही फार मोठा प्रोजेक्ट आहे. त्यानंतर आपण कन्स्ट्रक्शन स्टेटस बघूयात. आपण हे स्टेटस बघतोय ते अँजेलिका या टॉवरचं, जे की कंप्लीटली म्हाडासाठी असेल. तुम्ही बघू शकता एक्सकॅव्हेशन 100%, बेसमेंट प्लिंथ सर्व, फ्लोर सीलिंग सर्व झालेले आहे, स्लॅब्स झालेले आहेत ते 100%. इंटरनल वॉल्स, इंटरनल प्लास्टर, फ्लोरिंग हे 95% झालेलं आहे. त्यानंतर सॅनिटरी फिटिंग्स ज्या फ्लॅटच्या मधल्या असतात, त्या इलेक्ट्रिकल्स वगैरे ते सर्व 85% झालेलं आहे. स्टेअरकेसेस, लिफ्टवे, लॉबीज हे सर्व ओव्हरग्राउंड, अंडरग्राउंड वॉटर टँक 92% झालेलं आहे आणि एक्सटर्नल प्लंबिंग वगैरे ते सर्व 80% झालेलं आहे. आणि आत्ता जे मेजर काम त्यांचं बाकी आहे, ते इन्स्टॉलेशन ऑफ लिफ्ट, फायर फायटिंग इक्विपमेंट्स आणि एन-ओ-सी घेणं वगैरे त्या सर्व गोष्टी इन प्रोग्रेस आहेत. तर जे की ज्याला की सर्वात शेवटी असतं आणि त्याला वेळ लागतो. सो हे सध्याचं करंट स्टेटस. त्यानंतर लोकेशन. लोकेशन तुम्ही रेसिडेन्सी अनंतम या नावाने सर्च करायचं आणि जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आपली म्हाडाची बिल्डिंग. तर या नावाने सर्च केल्यानंतर तुम्हाला हा प्रोजेक्ट भेटेल आणि हे जे काही त्यांचे 23 टॉवर्स आहेत ते इथे आहेत आणि इथे तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये हा कमर्शियल इथे कमर्शियल शॉप्स इथे आहेत. हे जे काही तुम्हाला दिसतायत हे सर्व कमर्शियल शॉप्स आहेत. इथे टेम्पल आहे मोठं आणि या सोसायटीमध्ये मधल्या लोकांना जे काही आहेत बाकीचे बिल्डिंग्स त्यांना इंटरनल काय क्लब हाऊस वगैरे अम्युनिटीज ज्या काही यूज करायच्या त्या आहेत इथे. गार्डन्स वगैरे आणि ही जी म्हाडाची बिल्डिंग असेल ती सेपरेट बिल्डिंग आहे. तुम्ही बघू शकता.
आणि ज्याच्यासाठी की एंट्री एक्झिट सर्व गोष्टी सेपरेट असतील आणि ह्या 2 एंजेलिका आणि रि दुसरी कुठली त्या 2 बिल्डिंग्स, 2 टॉवर्स हे इथे आहेत आणि एस्टर. सो हे 2 टॉवर्स इथे आहेत आणि आजूबाजूचा एरिया सध्या तरी अनडेव्हलप्डच आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे सर्व रिलाय ह्या जे काही शॉप्स आहेत इंटरनल त्या शॉप्सवरती आहेत. बट मेन रोडपासनं पण डिस्टन्स जवळपास बरेच आहे. तुम्हाला म्हणजे वॉकेबल डिस्टन्स एवढा नाहीये, की तुम्ही वॉक करत मेन रोडला जाल. तर तो एक यावरनं तरी अंदाज बांधू शकतो. पुढे बघूयात आपण जवळपासचे मेन लँडमार्क्स. तुम्ही बघू शकता रेल्वे स्टेशन डोंबिवली, ठाकुर्ली रेल्वे स्टेशन 2.5 किलोमीटरवरती जे की क्लोजेस्ट आहे डोंबिवलीचं जवळपास 3 किलोमीटरवरती, कल्याणचं 5 किलोमीटरवरती. मेट्रो प्रपोज्ड आहे, जो की 500 मीटरवरतीच असेल. सो ते एक रिलीफ भेटेल जर मेट्रो झालं त्या लोकेशनला तर. त्यानंतर कॉलेजेस बघू शकता तुम्ही जवळपास 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. स्कूल्स आहेत 3-4 किलोमीटरच्या अंतरावरती. हॉस्पिटलसुद्धा आहेत 1-2 किलोमीटरवरती. सिटी मॉल 850 1 किलोमीटरवरती तुम्ही पकडू शकता आणि बाकीचे मॉल्स जे काही 2-3 किलोमीटरवरती आहेत. बँक्ससुद्धा आहेत 1-2 किलोमीटरवरती. टेम्पल इन हाऊसच आहे आणि जवळपासचे पण 2-3 किलोमीटरवरती रेस्टॉरंट पण इन हाऊसच आहे आणि दुसरे पण मेन रोडला लागून आहेत रेस्टॉरंट्स. त्यानंतर मास्टर लेआउट हे तुम्हाला दाखवलं. सो हे जे काही यावरून तुम्हाला समजेल एक अंदाज येईल. हे इथे कमर्शियल एरिया आहे, इथे शॉपिंग एरिया आणि हे बाकीचे त्यांचे 23 बिल्डिंग्स इथे बीला इथे आहे टेम्पल आणि त्यांच्या इंटरनल अमेनिटीज आणि ही म्हाडाचे जे 2 बिल्डिंग्स आहेत, हे नाव त्यांनी मे बी नंतर चेंज केलंय. सो एस्टर आणि एंजेलिका असे 2 नाव असतील या 2 बिल्डिंगचे, जे की ज्याच्यापैकी मोस्टली आपले जे काही म्हाडाचे फ्लॅट्स असतील आणि हे यांचं एंट्री एक्झिट सगळं सेपरेट असेल आणि यांना अमेनिटीज अस काही नाहीयेत. कॉमन छोटीशी पार्किंग असेल. जी काही 50% वगैरे असते किंवा 3 फ्लॅटमध्ये 1 पार्किंग अशा टाईपची. सो ही पार्किंग असेल. सो हा एक मास्टर लेआउट. त्यानंतर टिपिकल फ्लोर प्लॅन हा एक्झॅक्टली त्या बिल्डिंगचा नाहीये. त्या बिल्डिंगचा मला भेटला नाहीये. बट बाकीच्या दुसऱ्या बिल्डिंगचा भेटलेला. सो एक कंपेअर तुम्ही करू शकता. फॉर रेफरन्स पर्पज हे एक्झॅक्टली असंच असेल याची मी आय एम नॉट शुअर. बट एक रेफरन्ससाठी तुम्ही बघू शकता, कशा टाईपचा हा फ्लोर प्लॅन आहे ते. प्रत्येक फ्लोअरवरती तुम्ही बघू शकता जवळपास 8 1 बीएचके फ्लॅट्स आहेत आणि प्रत्येक फ्लॅटला तुम्हाला बाल्कनी इथे दिसते. म्हाडाच्या फ्लॅटला बाल्कनी असेल की नाही आय एम नॉट शुअर. बट बऱ्यापैकी देत नाहीत बिल्डर. सो इथे आहे की नाही ते तर ते कन्फर्म करावं लागेल एक वेळेस. बट व्हिडिओ व्हिडिओ जो बघितलाय, जो बिल्डिंगचा व्हिडिओ त्याच्यावरनं तरी वाटतं की बाल्कनीज आहेत. सो एक रिलीफ चांगला गोष्ट असेल ती बाल्कनी असतील तर. त्यानंतर एक नॉर्मल टिपिकल फ्लोर प्लॅन हा आहे. एंट्री केल्या-केल्या हॉल, हॉलच्या समोर तुम्हाला कॉमन टॉयलेट, टॉयलेट बाथरूम त्याच्यानंतर किचनचा सेपरेट एरिया आणि शेवटी मास्टर बेडरूम. त्याला पण अटॅच टॉयलेट बाथरूम त्याने दिलेलं आहे. बट म्हाडाच्या फ्लॅटला असेल की नाही आय एम नॉट शुअर अगेन. आणि इथे प्रत्येक जे काही हॉलला पण बाल्कनी दिली आहे, किचनला पण ड्राय टेरेस आहे, बेडरूमला पण बाल्कनी दिलेली आहे. सो हे असंच सेम असेल की नाही म्हाडाच्या आय एम नॉट शुअर बट बाल्कनी आहे असं तरी वाटतं. सो हा फ्लोर प्लॅन हा एक एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता. एक सिंगल फ्लोर प्लॅन एंट्री केल्या-केल्या लिव्हिंग रूम, त्याला अटॅच बाल्कनी, त्यानंतर किचन, किचनला अटॅच बाल्कनी, अपोझिट साइडला कॉमन टॉयलेट बाथरूम, नंतर बेडरूम, बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आणि बाल्कनी. सो हा होता फ्लोर प्लॅन. त्यानंतर मार्केट रेटबद्दल बोलायचं झालं तर याच जे काही प्रोजेक्टमध्ये 1 बीएचके फ्लॅट्स आहेत, जो की बिल्डर 40-45च्या रेंजमध्ये विकतोय. एक सेफर साइड आपण 40च्या रेंजमध्ये तुम्ही पकडू शकता. 35 ते 40च्या रेंजमध्ये म्हाडाचा फ्लॅट तुम्ही पकडू शकता, जो की ज्याचा की रेंट तिथे 13,000-14,000 पर्यंत चालू आहे. सो सेम तुम्ही म्हाडाच्या रेंट पण तुम्ही 12,000-13,000 पर्यंत पकडू शकता. हा एक फॉर रेफरन्स तुम्हाला दाखवतो मी. आणि म्हाडाचा जो म्हाडाने जे बुकलेटमध्ये जे काही मेन्शन केलेलं आहे, त्याची प्राईस आहे ते जवळपास 30 लाखापर्यंत प्लस ॲडिशनल चार्जेस 35-36 लाखाच्या वरती ती प्राईस जाईल आणि बिल्डरची प्राईस आहे 40-45 पर्यंत ऑल इन्क्लुसिव्ह आणि आपली म्हाडाची प्राईस जाईल ऑल इन्क्लुसिव्ह 35च्या वरती. सो एवढा जास्त डिफरन्स किंवा एवढा जास्त तफावत मला तरी वाटत नाहीये. आणि लोकेशनबद्दल बोलायचं झालं तरी लोकेशन पण एवढं जास्त इम्प्रेसिव्ह नाहीये, की लाइक तुम्हाला वॉकेबल डिस्टन्सवरती सर्व गोष्टी आहेत. डेव्हलपिंग आहे. इन फ्युचर डेव्हलप होईल.
तर तो एक आहे. सो फायनल वर्डिक्ट माझं याच्याबद्दल हेच असेल, की तुम्हाला जर हवी असेल, गरज असेल, तर इथे अप्लाय करू शकता. कारण की इथे सर्वात जास्त 20% मधील सर्वात जास्त फ्लॅट्स या स्कीममध्ये आहेत 312 फ्लॅट्स आणि पोझिशन पण रेडी पोझिशन आहे ऑलमोस्ट. सो तुम्हाला दोन्ही गोष्टी करायची गरज नाही पडणार, की होम लोनचा ई-एम-आय पण भरा, रेंट पण भरा. सो तुम्हाला पोझिशन लवकरच भेटेल. लागण्याचे चान्सेस जास्त असतील. सो हे एक 1-2 पॉझिटिव्ह पॉइंट्स बाल्कनी पण बहुधा आहे आणि लेआउट पण चांगला वाटते. सो हे 2-3 चांगल्या गोष्टी आहेत. तर हे जर तुम्हाला पटत असतील, तर तुम्ही डेफिनेटली इथे अप्लाय करू शकता. बट निगेटिव्ह पॉइंट्स म्हटलं तर एकतर लोकेशन एवढं इम्प्रेसिव्ह नाहीये. मला तरी नाही एवढं चांगलं वाटलं. त्यानंतर प्राईसबद्दल बोलायचं झालं तर प्राईसमध्ये एवढा जास्त डिफरन्स नाहीये. म्हाडाचा प्राईस आणि किंवा मग जो तुम्हाला प्राईसमध्ये फ्लॅट भेटेल ऑल इन्क्लुसिव्ह आणि बिल्डरची प्राईस. सो यामध्ये एवढी जास्त 4-5 लाख किंवा 7-8 लाखाचा डिफरन्स आहे. सो तो एक प्रॉब्लेम आहे. आणि ऑब्व्हियसली लॉटरीद्वारे ते घेतात, तर तुम्हाला चॉईस नसणार कुठला फ्लोअर, कुठलं व्ह्यू वगैरे त्या गोष्टी. अमेनिटीज ती एक गोष्ट आहे आणि अमेनिटीज वगैरे असंच काही नाही. आता पार्किंगची कॉमन पार्किंग असते. तुम्हाला डेडिकेटेड पार्किंग नाही भेटणार. हवी असेल तर तुम्हाला ॲडिशनल अगेन चार्जेस लागतील. जे की मिळून तुम्हाला जे काही बिल्डरची प्राईस असेल त्या प्राईसमध्येच तुम्हाला भेटेल. सो हे सर्व निगेटिव्ह गोष्टी आहेत. सो हे प्रत्येकाला डिसाईड करायचं तुम्हाला अप्लाय करायचं की नाहीये, हे मी तुम्हाला सांगतोय. माझं व्यक्तिगत मत विचारलं तर मी तरी डेफिनेटली जर अप्लाय करायचं असेल, तर मी इथे डेफिनेटली अप्लाय नाही करणार. बट अगेन इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत त्या गोष्टीवरनं तुम्ही डिसाईड करू शकता. तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल, तर डेफिनेटली इथे अप्लाय करू शकता. लिटिगेशन ॲज सच कुठलं नाहीये, त्याच्यामुळे तो एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. सो अगेन इट डिपेंड्स ऑन यू. तुम्हाला अप्लाय करायचं तर अप्लाय करू शकता. सो हे होतं माझं या प्रोजेक्टबद्दलचं, या स्कीमबद्दलचे डिटेल व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.